सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता। हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली रामदास बोले या नावे। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्याईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली। तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली। झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण। प्रल्हादा गुरुराज या नित तुम्हा माझे असो वंदन। ऋषिकल्पम रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं, चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुनः। गणेश शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू। सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत, परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात। न चले जेथे यो जातो मरुदंश जोक्षित तले, संबोधयन् सज्जनान् ग्रंथम यो रचयन् सुपुण्यजनकं। श्रीदास बोधाभिधं यत्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा। सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरुः। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। गंमत अशी आहे की आदिमायेचा आदिशक्तीचा उत्सव चालू आहे, आदिशक्तीचं निरूपण चालू आहे, त्याबद्दल विचार चिंतन मनन देवपूजा उपासना सगळं चालू आहे। आणि बोलायचं आहे परब्रह्मावर आता, कारण देवशोधन सुरू आहे। म्हणजे आपल्या बुद्धीला इकडचं तिकडे तिकडच्या इकडे आणण्यामध्ये पण थोडासा त्रास होतो, कारण आदिशक्ती विषय वेगळा आहे, परब्रह्म वेगळा विषय आहे। पण तरीसुद्धा समर्थांच्या कृपेने दोन दोन तीन तीन गोष्टी ॲट ए टाईम आपण जे करतोय ती त्यांचीच कृपा समजायची। कारण आदिमायेबद्दल बोलत असताना जो हर्षोल्लास आणि मगाची शक्तीची आराधना करत असताना जो आपल्याला एक प्रकारचा आनंद मिळाला, तोच आनंद आता परब्रह्म शोधामध्ये आपण आता त्याला शोधू आणि देवशोधन समासाला सुरुवात करू। आपला हा दशक 6वा सुरू आहे, त्यातल्या 6-7 ओव्या झाल्या आहे। पण यामध्ये जेव्हा म्हणतात की पहिला जो दशक आहे याच्यातला पहिल्या दशकातला पहिला जो समास आहे देवशोधनाचा, त्यामध्ये आपण सांगितलं की समर्थ सद्गुरू आपल्याला तत्वज्ञान शिकवत आहेत। तत्वज्ञान म्हणजे परब्रह्म, अद्वैत तत्वज्ञान, अद्वैत तत्वज्ञानाचे भोगते। म्हणजे द्वैतातून एक तर 2 प्रकाराने आपण विचार करू शकतो। भक्त हा सुद्धा द्वैतात असतो, पण तो अद्वैताकडे बघू शकतो प्रेमानी, भक्तीनी, श्रद्धेनी। त्याला द्वैताचं दर्शन म्हणजे परमात्म्याचं दर्शन तो घेतो।
आत्मसमाधानात तो राहतो. पण कशा आत्मसमाधानात राहतो, तो कोण आहे आणि मी कोण आहे यापेक्षा तो कोण आहे याला तो जास्त महत्त्व देतो आणि त्याच्यामध्ये तो रमून जातो. स्वतःला विसरला तरीसुद्धा तो दुसऱ्या दृष्टीने देवाला बघतच असतो. मग देवाला बघणे भक्तिरूपाने आणि श्रद्धेने त्याच्याच तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे असं म्हणत असताना भक्त म्हणत असतो, मला तुला बघायचं आहे, मला द्वैताचा आनंद घ्यायचा आहे. तुकाराम महाराज म्हणत नाहीत का की या ठिकाणी जर मला अशा प्रकारची जर भक्ती मिळाली दर जन्मामध्ये, तर मला भक्तिरूपाने असंच जन्माला यायला आवडेल. मला अद्वैत आणि मी आणि तो एकच आहे या तत्त्वज्ञानापेक्षा भक्ती करून त्याच्याशी लोटांगण घालून त्याला शरण जाऊन त्याच्या लीला गाऊन जो मला आनंद मिळतो, त्या आनंदात मला पुन्हाही जन्म मिळाला तरी चालेल. इकडे आपण म्हणतो पुनरपी जननम पुनरपी मरणम, हे जे आपल्याला थांबवायचं आहे, का थांबवायचं आहे? कारण त्याचा त्रास होतो, सुखदुःखाच्या फेऱ्यामध्ये आपण अडकतोय. पण सुखदुःखाच्या वर विचार करणारे हे जे संत आहेत ते वेगवेगळ्या दृष्टीने भगवंताकडे बघतायत. समर्थ तत्त्वज्ञानामध्ये अद्वैत तत्त्वज्ञानाचे भोगते, म्हणजे सरळ असं तत्त्वज्ञान सांगतात. त्यांचं सांगणं असं आहे की देहासकट हे सगळं दृश्य पालटत असतं. मग संतांचाही देह असला, आपलाही देह असला, कोणताही देह असला, देह पालटतच असतो. देह हा परिवर्तनशील आहे, म्हणून तो सर्वस्वी खरा नाही. म्हणजे मला जे वाटतंय की मी त्याला बघतो, मग ज्या दृष्टीने मी बघतो बुद्धीने जरी विचार केला, आपण बुद्धी बंद करून बघू शकतो का? की कोणताही विचार न करता स्वरूपामध्ये ध्यानात जाणं हा अद्वैत सिद्धांत आहे. पण त्यालासुद्धा बुद्धी, त्यालासुद्धा दृष्टी, त्यालासुद्धा हे सगळं लागणारच आहे. द्वैताचा विचार करत असताना आपण त्याचं ध्यान करतोय, त्याला काहीतरी खाऊ घालतोय किंवा त्याला जे आवडतं आहे ते आपण करतोय, हे सुद्धा माईक बुद्धीनेच बघतो ना. ह्याला कोणती विशेष वेगळी बुद्धी मिळाली आहे? बुद्धीसुद्धा आणि बुद्धी सगळं देह हा माईक आहे. माईक असल्यामुळे त्याला मर्यादा आहे. अमर्याद तत्वाला मर्यादेत कसं पकडता येणार आहे, असं ह्या दृष्टीने एक विचार करायचा की अमर्याद तत्वाला कोणताही विचार न करताना फक्त जीव आनंदी झाला, समाधानी झाला. शेवटचं फळ देवीच्या सुक्तामध्ये सुद्धा आपण तेच बघितलं आहे की शेवटचं क्षण काय आहे, की त्याचं फळ काय आहे, की ते फळ म्हणजे आनंद स्वरूप. आता हा आनंद आपल्याला खरंच देण्याची गरज आहे का वापस? गीतेमध्ये भगवंत सांगतात की कर्म कर आणि त्याचं फळ मला अर्पण कर. आता इथे त्याच्याचपासून मिळालेलं फळ आहे ना, त्याचाच आनंद स्वरूप. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे, विश्वाच्या उत्पत्तीसाठी सच्चित आनंद रूप माझं आहे, हे जेव्हा समजावून सांगितलं आणि ते समजल्यानंतर ही माईक बुद्धी सोडून जर ते भक्ताला पटलं तर त्याचं फळ हा आनंद आहे, त्याचं फळ हे समाधान आहे, त्याचं फळ हे शांतता आहे. मग ही शांतता समर्पण करायची गरज राहील का? शांततासुद्धा त्या देवाला समर्पण करायची गरज राहील का? कारण तिथे द्वैतभाव नाहीच आहे, त्याचाच आनंद मी उपभोगतो आहे. असा हा जो प्रकार आहे ना, थोडासा त्याकडे समर्थ नेण्याचा प्रयत्न करतात आहे की मी आनंदी आहे हे सांगण्याची खरंच गरज आहे का त्याला हे जे फळ मिळालं आहे आनंदाचं, आनंद स्वरूप, आणि सतत मी शांत राहू शकतो, सतत मी समाधानी राहू शकतो, असं जेव्हा त्याला स्वतःला आनंद वाटतही नाही, बुद्धीच नाही तर वाटण्याचा प्रश्नच नाही, तो आनंदी लीन, ब्रह्मलीन म्हणतात बघा संतांना. असे जर त्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर त्यांना ते जे फळ मिळालं आहे त्याला फळ तरी म्हणता येईल का आता? कारण काय आहे? आपले हे डोळे, ह्या डोळ्यांनी आपण बघतो, बघितल्यानंतर जे दिसतंय दृश्य ते दूर आहे. जितकं डोळ्याच्या जवळ येऊ दृश्य अदृश्य होतं आहे. ते दृश्य बघू नाही शकत आपण, मायक्रोस्कोप खाली बघावं लागतं. प्रत्यक्ष डोळ्यांनी ते दृश्य दिसत नाही, आपले डोळे आपल्याला दिसत नाही, त्या डोळ्याच्या जवळ आलेली गोष्ट आपल्याला दिसत नाही. आपले डोळे जर दिसत नाही, तसा जो आनंद स्वरूप परमात्मा जर आतमध्ये असेल, अशी मी कल्पना करते आहे बरं. प्रत्यक्षात तत्त्वज्ञानाबद्दल बोलत असताना आपण नुसती कल्पनाच करू शकतो. कल्पना मग नंतर जाऊन थांबवू आपण भलेही, पण सध्या अशी कल्पना करू की हे डोळे जर माझ्या डोळ्यांनी दिसत नाही, तर मग तो परमात्मा दिसेल कसा, त्यांना जाणवेल कसा? पण तो जो आनंद आहे, मग तो कसा सांगेल हा माझा आनंद तुझ्यामुळे आलेला आहे? सांगायची गरजच नाही, कारण तो तिथूनच आला आहे, डोळ्यातून बघतोय ना. मग त्या डोळ्यांना माहिती आहे की दृष्टीमध्ये, डोळ्यांमध्ये ते दृष्टी आहे, ते सुख आहे. त्याला डोळ्यांना सांगायचं कारण नाही. कारण काय? कारण डोळ्यांचं कामच बघणं आहे.
डोळ्यांचं कामच जर बघणं आहे तर त्यांना वेगळं सांगावं लागेल का की मी बघतो आहे? काहीच गरज नाही. हे डोळ्यांचे चक्षुचं उदाहरण का देतो आपण प्रत्येक वेळी? कारण जितकं दिसतंय की नाही, त्या दिवशीचं उदाहरण दिलं आपण की जे दिसतंय तो समुद्र बघण्याचा प्रयत्न केला डोळ्यांनी, तो पूर्ण डोळ्यांना दिसू शकत नाही. शरीराचे हाल होतील पण आपल्याला तो समुद्र दिसणार नाही. पण जर दृष्टी स्थिर केली आणि जर त्या रेषेवर आपण स्थिर केलं तर आपल्या मनामध्ये कल्पना येऊन जाते की समुद्र कसा आहे. म्हणजे ही त्याची कृपा आहे समुद्राच्या तत्वाची की आपल्याला ते समजावून सांगते, शांत हो, तुला सगळी कल्पना येऊन जाईल, तू फक्त माझ्याकडे त्या दृष्टीने बघ. मग त्या दृष्टीने जेव्हा बघतो तेव्हा डोळ्यांना धन्यवाद देण्याची गरज आहे का? कारण त्या डोळ्यांना आतूनच एक प्रेरणा झाली की आता शांत व्हायचं आहे. तसा आनंद स्वरूप परमात्माचा अनुभव जर घ्यायचा असेल, अशा प्रकारचं तत्त्वज्ञान जे आपण भगवंत मला भेटेल का या निरूपणामध्ये 3 भागामध्ये बघितलं आहे. ज्ञानराज प्रभूंनी जे समजावून सांगितलं त्यातून हे थोडे विचार स्फुरलेले आहेत की असं वाटतं आपल्या डोळ्यांना जे दिसतं ते अधिक जवळ आल्यावर आपण बघू शकत नाही. तसा आनंद स्वरूप परमात्मा आनंद झाल्यावर बघता येणारच नाही. तो त्यामध्ये तल्लीन होईल, त्याला ती समाधी लागेल आणि त्याला इतरांनाही सांगायची गरज नाही, त्याला स्वतःलाही बोलायची गरज नाही आणि परमात्म्यालाही सांगायची गरज नाही. अशा पद्धतीने त्याची समाधी अवस्था येईल. अशा प्रकारचं हे तत्त्वज्ञान आहे. त्यासाठी काय काय गोष्टी सोडाव्या लागतील हे ज्याचं त्यांनी ठरवावं लागेल. हा असा जर अनुभव येत असेल तर ते सगळ्या गोष्टी, कोणत्या गोष्टी सोडायच्या आहे ते सगळं आपल्याला त्यांनी आत्तापर्यंतच्या दशकांमध्ये सांगितलं आहे. काय काय सोडायचं आहे, परमार्थ म्हणजे काय, स्वगुण परीक्षा म्हणजे काय, हे सगळं समर्थांनी आधी सांगितलं आहे. म्हणून तिचा साक्षात्कार झाला की संपूर्ण समाधान मिळते. त्या गोष्टीचा जर साक्षात्कार झाला, समर्थ म्हणतायत संपूर्ण समाधान मिळते, आपल्याला मिळवायचं आहे आणि याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. त्या सुखाला जर मिळवायचं असेल तर. पण अज्ञानामुळे जीव जो इतरत्र गुरफटतो की नाही, तो गुरफटलेला जीव त्याला थोडा वेळ करू द्यायचं तसं त्याला जे काय करायचं ते. पण त्याला मूळ सांगायचं की जेव्हा वेळ मिळेल कशाला प्राधान्य अशांना द्यायचं की प्राधान्य मला माझ्या स्वतःच्या आनंदाला द्यायचं आहे आणि त्या आनंद स्वरूप परमात्म्यापर्यंत मला पोहोचायचं आहे. हे बोलत असताना बुद्धीची गरज आहे. कारण विवेक बुद्धी आपल्या मनाला, जे मनाचे श्लोक म्हणून आपण त्याला शांत केलं आहे, ते सगळं करत असताना हे बुद्धीचं काम, पंचमहाभूतिक देहाचं काम सुरू आहे. पंचमहाभूतिक देहातून जर एखादी आनंदाची अनुभूती आली तर ती खरंच कोणाला सांगायची गरज त्या देहालाही नाही आणि त्या परमात्म्यालाही नाही. अशा प्रकारचं एक चिंतन थोडंसं आपण देवशोधन समासामध्ये करू शकतो. देव कशाला म्हणतात, देव काय आहे, देव काय शक्ती आहे आणि त्याचाच जर आपण अंश आहोत तर आपल्याला खरंच काही वेगळं बोलायची गरज राहणार नाही आणि ती अनुभवण्याची गोष्ट राहील. ती लिखाणाची कशाच्याच मध्ये तो पकडल्या जाणार नाही. जसा समुद्र आपल्या दृष्टीपथात येऊ शकत नाही. अमर्याद समुद्र आहे आकाश. आकाशामध्ये जेव्हा आपण विमानात बसतो, एवढासा आकाशाचा कण, ते ढग जे दिसतात त्यावरून आपल्याला वाटतं हे असं बर्फ आपण तर खाली बघूच शकत नाही. मग हे सगळं थोड्याशा भागातून जर आपण आकाशाकडे बघतो तर ते तर आपल्या पोटातही आहे, आपल्या देहामध्ये सुद्धा आकाशतत्व आहे. मग पंचमहाभूतांचं बनलेलं शरीर जर आम्ही प्रत्येक तत्वाचा विचार करायला गेला तर समजत नाही आहे. आणि ती शक्तीसुद्धा आपल्याला समजत नाही आहे, जी आता आपली शक्ती 9 दिवस आपण जिची उपासना करतो आहे तीसुद्धा आपल्याला पकडल्या जात नाही. योगमाया म्हटलं आहे. जेव्हा कृष्णाचा आणि योगमायेचा जन्म झाला, ती उडून गेली कंसाच्या हातातून. जेव्हा ती मारायला गेली उडून गेली आणि आकाशवाणी झाली, तुला मारणारा तो तिथे जन्माला आलेला आहे परमात्मा आणि मी त्याचीच शक्ती योगमाया उडून गेलेली आहे. हे सगळे गोष्टी काय सांगतात आपल्याला, हे काहीच पकडण्यातलं नाही आहे. पण एक अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी आहे, पकडायचं नाहीच आहे. बुद्धीला सांगायचं आपल्याला काहीही धावपळ करायची नाही आहे. फक्त काय करायचं आहे, शांत बसायचं आहे, त्याच्या तत्वाचा अनुभव घ्यायचा आहे. जसं शिवतत्व वाचलं की शिवासारखं वागण्याचा प्रयत्न करायचा आहे. विष जसं त्यांनी पचवलं तशा आपल्या चुकीच्या गोष्टी पचवायच्या आहे. इतरांना क्षमा करायची, पृथ्वीचा गुण घ्यायचा आहे, तेजाचा गुण घ्यायचा की कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रकाशमयच आपण राहिलं पाहिजे, अज्ञानाकडे वळता कामा नये. असे सगळे विचार फक्त बुद्धीने करत राहायचं. आणि एकदा का ते बुद्धीला पटलं की आपली बुद्धी आणि मन असं आहे की पटवलं तर पटतं, आणि मग अशावेळी देवशोधन समास हा जो सुरू झाला आहे त्याची थोडी तरी कल्पना आपण करू शकतो. आणि कल्पनेवरच तर जग चाललं आहे सगळं. आता ते सांगतायत, त्यांचा हात धरला आणि मुख्य म्हणजे सतत प्रार्थना आहे, तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे.
असं जेव्हा म्हणू तेव्हा समर्थांची कृपा झाल्यावर काय घडणार नाही हो. जे आपल्यालाही समजत नाही अशा गोष्टींवर विश्वास ठेवायला मन तयार होतं. आतापर्यंत फक्त जे दिसतंय त्याच्यावरती मन विश्वास ठेवत आहे, कारण बुद्धीचं प्राधान्य आहे ना. बुद्धी आणि मनाचं प्राधान्य असलं की जे दिसतंय त्याच्याबरोबर आहे. लहानपणापासून जर आई महत्त्वाची दिसली, आपले लोक दिसले, आपल्याला काय करायचं आहे जीवनामध्ये हे जर मायेच्या आवरणाखाली पटतच गेलं तर बुद्धी तसाच विचार करते ना. बुद्धीला आता वळवलं, 180 डिग्रीनी वळवलं आणि तिला सांगितलं या सगळ्या गोष्टीत रस घेऊ नको. फक्त माझे समर्थ सांगतायत आणि माझे सद्गुरू बोलतायत त्याच्याकडे फक्त एकदा लक्ष देऊन बघ. कदाचित त्यांचा आनंद आपल्याला कोणत्याही क्षणी मिळून जाऊ शकतो. एका दिवसात काय, एका क्षणात सुद्धा मिळून जाऊ शकतो. अशी तीव्र इच्छाशक्ती बाळगायची. मग हा देवशोधन समासाकडे वळू शकतो. आणि समर्थांचा पूर्ण पुरुष कोण आहे? समर्थांचा आत्मज्ञानी सिद्ध पुरुष जो आहे ना, आत्मज्ञानी सिद्ध पुरुष. आता सिद्धी काय मिळाली? अजूनपर्यंत त्यांनी ज्ञान दिलेलंच नाही आहे कोणत्याच प्रकारचं. तरी त्यांनी सुरुवातीला सांगून दिलं आहे की आत्मज्ञानी सिद्ध पुरुष हा श्री समर्थांचा उत्तम पुरुष होय. उत्तम पुरुष लक्षणामध्ये समर्थ म्हणतात जो आत्मज्ञानी असेल, जो स्वकेंद्रित असेल, जो फक्त स्वतःबद्दल विचार करत असेल, म्हणजे स्वार्थी नाही, परमस्वार्थी जो असेल. आपण म्हणतो भगवंत स्वार्थी नाही, हे खरे का आहे? मी अमृतकणामध्ये म्हटलंच आहे, भगवंत स्वार्थी नाही हे खरे का आहे? त्याच्या इतका स्वार्थी तर कोणीच नाही, त्याच्यासारखा चोर तर कोणीच नाही. इकडे तिकडे मला वळू देत नाही म्हणजे काय? आम्ही तर इकडे तिकडे वळायचा प्रयत्न केला. अरे मुलगा खूप छान आहे, अरे हा बगीचा खूप चांगला आहे, तो म्हणतो तो बगीचासुद्धा मीच निर्माण केला, तिथेसुद्धा मलाच बघ. इतका स्वार्थी जर तो कृष्ण आहे तर मी स्वार्थी असणं वाईट आहे का? पण आपण जो स्वार्थ करतो तो निजस्वार्थ नसतो, आपण मायेमध्ये स्वार्थ करतो, हा फक्त फरक आहे. बाकी देव वडवलं तर उंच पिकातून म्हटलं तर उंच पिकातही मलाच बघ म्हणतो. देव बोलतो बालमुखातून, बालमुखातही मलाच बघ. तुझ्या नातवाकडेही मलाच बघ. नातवाला नातू म्हणून बघशील तर त्याच्या लग्नापर्यंत तुझी इच्छा त्याच्यासोबत राहण्याची राहील. त्यापेक्षा नातवाला जे आनंद देतोय तो नातू तो माझ्याकडून मिळतोय असं म्हटलं म्हणजे स्वार्थी नाही का भगवंत? गीतेमध्ये आपण बघतोय. मग असा स्वार्थी जर भगवंत आहे तर त्याचीच लेक मी पण स्वार्थीच आहे. पण कसा स्वार्थ? त्याला नाही सोडायचं, असं देवशोधन आहे. मग यामध्ये जो उत्तम पुरुष सांगितला आहे त्यांनी समर्थांनी, तो आत्मज्ञानी सिद्ध पुरुष हा श्री समर्थांचा उत्तम पुरुष होय. आतापर्यंत आपल्याला मूर्ख लक्षणं सांगितली, चुकीच्या काय गोष्टी, मायेचं आवरण सांगितलं. आता उत्तम पुरुषाकडे जर नेत असतील तर उत्तम पुरुषाकडे नेत असताना बऱ्याचशा गोष्टी आपोआप बाजूला सराव्या लागणार आहे. त्याचा शोध घेऊन त्यास प्रत्यक्ष पाहणे हे माणसाचे परमकर्तव्य आहे. अंडरलाईन. त्यांनी सांगितलं त्याला बघणं हे आपलं परमकर्तव्य आहे. का? ह्यानी काय होणार आहे? प्रश्न विचारू शकतो. तुम्ही सांगताय आम्ही काय ऐकावं? आम्ही 20 वर्षापूर्वी हेच प्रश्न विचारले समर्थांना. तुम्ही सांगताय मला पटत नाही. मग 20 वर्ष गेल्यावर पुन्हा 21व्या वर्षी तोच प्रश्न आला, आता पटतंय. म्हणजे वेळ घ्या. काळाला काही सीमा नाही आहे. तुम्ही कितीही वेळ घ्या. एक क्षण जरी तुम्हाला माझी गोष्ट पटली ना तर मग बाकी चमत्कार तुमच्या जीवनामध्ये घडतो. आणि चमत्कार समर्थांना मान्य नाही. कोणत्याही प्रकारचे दैहिक चमत्कार समर्थांना मान्य नाही. आणि म्हणूनच समर्थ आमचे सद्गुरू आहेत. आपले सद्गुरू का आहेत? कारण कोणत्याही प्रकारचा असा वाचिक चमत्कार ते करत नाही. पण हा मनुष्यामधला आंतरिक बदल हा काय कमी चमत्कार आहे? मायेच्या आवरणाखाली अडकलेला मनुष्य जर मायेच्या वर मायाधीशाकडे बघू शकत असेल तर हा जो आमूलाग्र घडलेला चमत्कार करणारा संत पुरुष ते समर्थ, त्यांचा तो उत्तम पुरुष आहे म्हणतात ते समर्थ म्हणतात. म्हणून अनुग्रह घ्यावा. अनुग्रह कसा घ्यायचा? अनुग्रह म्हणजे अधिक ग्रह म्हणजे कृपा करणे, आश्रय घेणे, आधार घेणे. आपण त्यांचा आधार घ्यायचा. जसं ब्रह्मचारिणी देवीनी तपश्चर्या केली, तिने करून ठेवले कष्ट. कलियुगात आपण करू शकतो का एवढे कष्ट? नाही. आपल्याला मर्यादा आहे. कलियुगामध्ये जीवनमानही इतकं वेगळं आहे की या अशा प्रकारची तपश्चर्या आपल्याला ती परिकथा वाटते. पण तिने केलेली तपश्चर्या, तिच्या पायावर डोकं जर आपण ठेवलं तर तिचं सगळं पुण्य आपल्याला मिळतं. हे कलियुगाची मोठी गोष्ट आहे. मग त्यांनी अनुग्रह म्हणजे तिचा स्वीकार करायचा फक्त. मग स्वीकार करायला ती इकडे तिकडे भटकूच देत नाही ना बुद्धीला. हा स्वीकार आहे खरं म्हणजे. आता त्यांनी म्हटलं त्या गणपती अथर्वशीर्ष जेव्हा समजावून सांगत होते त्यांनी सांगितलं की तुम्ही माझं ऐकता का?
सगळ्या श्रोत्यांना त्यांनी विचारलं, तुम्ही माझं ऐकलं का? सगळे श्रोते हो म्हणाले, कारण समोर बसलेले विद्यार्थी होते त्यांनी सांगितलं, तुम्ही माझं ऐकलं? मी तुम्हाला सांगतो 5 वाजता उठायला पाहिजे. सगळ्या विद्यार्थ्यांनी ऐकलं. तर ते म्हणाले, सगळ्या विद्यार्थ्यांनी ऐकलं आहे ना? मग ते सगळ्यांनी जेव्हा हो म्हटलं तेव्हा त्यांनी सांगितलं, उद्या 6 वाजता जो मला सांगेल की मी 5 वाजता उठलो त्यांनी माझं खरं ऐकलं. जय जय रघुवीर समर्थ. किती एका शब्दात एका शिक्षकांनी केलेली फोड आहे ऐकण्याची. ते काय म्हणत, झाला रिकामं बसलंय, सत्संगाला जातो तितकंच कानावरून जातं. ते म्हणाले, कानावरून जातं म्हणजे खरंच कानावरून निघून जातं. जय जय रघुवीर समर्थ. अशी छोट्या छोट्या गोष्टी त्या खूबी असतात त्यांच्या, की ऐकलं म्हणजे उठलं पाहिजे. उठला असेल तरच ते ऐकलं हे मी मानीन असं शिक्षक म्हणतात. तू जर 5 वाजता उठला नाही तर मी मानणार नाही तू माझं ऐकलं. ऐकणे इन द सेन्स पूर्ण त्याचा अनुभव घेणे, म्हणजे अनुग्रह जर घेतला, मी जर समर्थांचा किंवा आमच्या सद्गुरूंचा अनुग्रह घेतला तर त्यांच्या पूर्ण अटी मला स्वीकारार्ह असल्या पाहिजे आणि तसं वागणं असलं पाहिजे. मग मी तुम्हाला उत्तम पुरुष करून सोडतो म्हणतात समर्थ. मग असं हे जे मार्गदर्शन स्वानुभवानी ज्यांनी स्वानुभव घेतला आनंदाचा, असे सद्गुरू आपल्या समोर असताना आपण या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न तरी कमीत कमी करावा. असं हे देवशोधन समासाचं निरूपण काय झालं आहे. आज देवीचं निरूपण झाल्यामुळे आनंदाच्या त्या उत्साहामध्ये यामध्ये मला यायलासुद्धा ट्रान्समध्ये यायलासुद्धा थोडासा वेळ लागला, म्हणून मी आत्मचिंतनात्मक थोड्याशा 2-4 संकल्पना मांडल्या. आता या ठिकाणी 7 ओळ्या आपल्या झालेल्या. म्हणून रायापासून रंक कोणी एक तरी नायक, त्यास भेटणे हा विवेक, विवेकी जाणते श्रीराम. ही आहे 5वी ओळी. आपण ज्या गावामध्ये राहतो त्या गावामध्ये त्या गावाचा मुख्य कोण, त्या भागाचा मुख्य कोण याची माहिती आपण घेतो आणि घ्यायला पाहिजे. नाही घेतली आणि आपल्याला जर खरंच काम पडलं एखादं तर तो सही देणार असेल तर तो सांगेल, तू माझ्याकडे आला नव्हता, तुझी आणि माझी ओळख नाही, मी तुला या बाबतीत सही देऊ शकत नाही, मी तुला ओळखत नाही. म्हणजे इथे जर आपलं नुकसान होतं आहे आपल्या गावात, आपल्या गावामध्ये आपण राहतो, पुण्यामध्ये अमरावतीला सोडून आल्यावर पुण्यामध्ये जर आलो तर पुण्यातल्या महानगरपालिकेला आपण जे काय आय कार्ड दाखवतो ते सगळं दाखवून त्यांच्या सह्या, त्यांचे सही शिक्के आपल्याजवळ असतात, तेव्हा कुठे आपल्याला डोकं वर ठेवून आपण पुण्यामध्ये फिरू शकतो. हे जर आपण ऐहिक जगामध्ये करतो, आपल्या सोसायटीमध्ये आपण राहतो, सोसायटीच्या जे मुख्य आहे त्याला आपली सगळी माहिती असते, घराबद्दल असते, आपल्याबद्दल असते, आपल्यामध्ये किती लोक आहेत हे सगळं आपण स्वतः जाऊन त्यांना सांगतो. म्हणजे पुढच्या वेळेस मला जर काही अडचण आली तर ते कमिटी मेंबर आपल्याला मदत करतात. हे जर ऐहिक जगामध्ये होत आहे तर ज्याच्या जगात आपण राहतो त्याला आपली ओळख नको व्हायला. ते म्हणतात आहे की म्हणून ज्यापासून रंक कोणी एकतरी नायक, त्यास भेटणे हा विवेक, विवेकी जाणती. आत्तापर्यंत आपण विवेकच केला नाही ना, आपण त्याला गृहीत धरलंय. पाणी देतोय देतोय, हवा देतोय देतोय, कशाला श्वास देतोय देतोय, आई वडील दिले देतोय, बायको दिली देतोय, सगळं तो देतोय. गृहीत धरून टाकलं त्याला. आपल्या घरामध्ये कोणाला जर आपण गृहीत धरून वागलो तर त्याला एक दिवस राग येईल, 10-20 वर्ष झाले मी बघतोय सारखं मला गृहीत धरतो, कधीतरी तर मला मान दे, मी करतो, माझं कर्तव्य आहे, माझं तुझ्यावरती प्रेम आहे वडील म्हणतील, माझं तुझ्यावर प्रेम आहे आई म्हणेल. पण कधी ना कधी आईला वाटेल ही लेक माझी कधीच माझ्याकडे बघत नाही, एकदा तर वाटेल कमीत कमी आईला. तसं आईचं प्रेम तसं असतं, तसंच भगवंताचं प्रेम आहे. पण जोपर्यंत आपण त्याला दाखवणार नाही प्रेम तोपर्यंत तो ओळखणार नाही आपल्याला. त्यांनी जरी निर्माण केलं तरी त्याच्या सुखसुविधा तो आपल्याला देणार नाही. जसं आपला म्युन्सिपाल्टीचा ऑफिसर आपल्याला देणार नाही तशा त्याच्या सुखसुविधा तो देणार नाही. बाकी सगळं तर त्यांनी देऊनच टाकलं आहे, सगळं दिलं आहे, काय कमी केलं आहे आपल्याला, सगळं दिलं आहे. मग ते देत असताना राखून काय ठेवलं आहे स्वतःला. मग तो म्हणतो जो माझ्याकडे येईल त्याला माझी स्वतःची सही लागेल. जसं साधा पांढरा कागद आहे, साध्या पांढऱ्या कागदाची जर देवाणघेवाण केली तर काही फरक पडत नाही. त्याच्यावर 5 रुपये आणि गव्हर्नरची सही असली की लागलीच ते 5 रुपये होतात, 500 रुपये होतात, ते डॉलर होतात. त्या रुपयाला त्या सहीनी मान मिळतो. तसा मी सद्गुरूंचा आहे असं म्हटलं की सद्गुरूंचा शिक्का लागला की आपला मार्ग मोकळा होतो. पण शिक्का सद्गुरूंनी लावला तरीसुद्धा स्वीकारणं आपल्या हातात आहे. त्याच्यामुळे याच्यात 2 गोष्टी आहेत. आधी त्याच्याकडे जाणं, त्यांना आपण अनुग्रह मागणं आणि त्यानंतर ते स्वीकारणं. जसं कानाने ऐकलं पण 5 वाजता जर उठलो नाही तर सद्गुरू ते शिक्षक म्हणणार नाही की तू माझं काल ऐकलं रे बाबा. तसं सद्गुरू म्हणतील मी तुला माळा करायला सांगितलं,
पण तू केल्या नाही तर नुसतं सांगून काय फायदा आहे. म्हणजे अंतर्बाह्य शुद्धीकरण केल्याशिवाय समर्थांचा उत्तम पुरुष उदयाला येत नाही. त्यास न भेटता त्याचे नगरी, राहता राहतील बेगारी, तेथे न करिता चोरी अंगी लागे. आता त्या ठिकाणी चोरीच करतोय ना आपण प्रत्येक गोष्ट. आपल्याला हे लक्षात तरी आलं का कधी? जे काही आपण घेतो आहे तो आपला हक्क आहे जणू. आपण वडिलांकडे राहतो, वडिलांची संपत्ती आपला हक्क आहे जणू. आई काम करते आपल्यासाठी, तो हक्क आहे. एखाद्या हॉस्टेलमध्ये जर घातलंय आणि जेव्हा पैसे भरून जेव्हा आपल्याला तो मान सन्मान मिळत नाही ना, तेव्हा आईची किंमत कळते. म्हणून म्हणतात ना, ब्रह्मदेवापासून दुःख जे दिलं, हनुमंतरायांना सुद्धा विस्मृती दिली. कशासाठी? की एक क्षण जेव्हा तू विस्मृती होईल तेव्हा तुला तुझी जागृती होईल खरी. तोपर्यंत तू सगळ्या गोष्टी गृहीत धरशील. मी दिला याचं तुला किंमतच वाटणार नाही. किंमत वाटण्यासाठी ती गोष्ट तुझ्या जीवनात घडावी लागते. म्हणून हे अज्ञान आहे. खरं म्हणजे अज्ञान आणि ही जी माया ही खूप चांगली आहे. माया असल्याशिवाय आपल्याला मायाधीशापर्यंत जाताच येणार नाही. स्वर्गामधले लोक मृत्यूलोकावर येण्यासाठी का बरं तळमळ करतात? याचं कारण त्यांना इतकं सुख आहे, जे पाहिजे ते सगळं मिळत आहे, तरी म्हणतात इथे जो सत्संग चालतो तो तिथे नाही. कारण सगळ्या सुखामध्ये नाहून निघाल्यावर त्यांना दुःखाची जाणीवच नाही आहे. मग दुःख जसं कुंतीने मागितलं तसं या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे. तेव्हा कुठे चौर्य करतोय आपण हे त्याच्या लक्षात येईल. मुद्दा समजलाय? आपण चोरी करतोय त्याची, प्रत्यक्षात तो नायक आहे. अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे. आपल्या घरामध्ये वारा, हवा, पाणी, आपलं शरीर, स्वतःचे श्वास, आपली दृष्टी, आपले कान, आपले हात, हे सगळं त्यांनी दिलंय. माझा मुलगा आहे, माझा अंश आहे, मी तुला दिलंय. पण तू असा वागतो, चोरी करतो. ज्याचा आहे त्याची काहीही जाणीव न ठेवता. आपण एखादी बाग आहे, आंब्याची बाग आहे, तिथले जर आंबे चोरले तर तो येऊन म्हणतो ना आपल्याला, खरं म्हणजे तो रस्त्यावरचा जर असता तर म्हटलं नसतं. त्यांनी म्हटलं असतं माझ्या आंब्याची बागेतली तू चोरी करतो. मग तशी ही चोरी आहे. आपण त्याचं जे घेतोय ते चोरी त्याची करायला पाहिजे. आपण त्याच्या वस्तूंची करतो आणि त्याला विसरतो. हा मूळ संकेत जर आपल्या लक्षात आला तर बऱ्याच गोष्टींचा आपल्या बुद्धीमध्ये परिणाम होईल. त्याची जाणीवच होत नाही. जाणीव झाल्यानंतर क्षणोक्षणी माहिती आहे तोच दिसतो. क्षणोक्षणी तो दिसतो. चालताय, सगळं बोलता येत आहे, तुमच्याचमुळे बोलता येत आहे. समजतंय, तुमच्याचमुळे समजताय. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा जाणीवेनी होतील तो अधिक प्रेम करू लागतो आपल्यावर. आणि त्याचं एकदा प्रेम मिळालं काय शिल्लक राहिलं? मग प्रेमासाठीच तर आसुसलेला माणूस आहे. प्रेम इतक्या ठिकाणी करून बघितलं, ते सफल झालंही, पण ते टिकलं नाही ना. ते लोक तरी निघून गेले, आपण तरी त्यांच्या जीवनातून निघून गेलो. म्हणजे ते प्रेम, आपल्या मनातलं प्रेम तर अर्धच राहिलं. पण हा जो अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे तो सद्गुरूंना पाठवतो आणि त्या प्रेमाची नांदी लावतो की हे प्रेम मी त्याला देणार आहे, हे त्याला समजावून सांग. जोपर्यंत त्याला समजत नाही तोपर्यंत सांग, अरे तुझं ते नाही, जे सगळं आहे ते माझं आहे आणि तूही माझा आहे. आणि तू जर माझा आहे, तू आनंदाने सगळं सांभाळू शकणार आहे. तू अगदी उपभोग घे ना सगळ्या गोष्टींचा, मी नाही म्हणत नाही. आपली आई म्हणते कधीतरी माझ्या साड्या नेसू नको. आपले वडील कधी म्हणतात या माझ्या घरात राहू नको, कधीच म्हणत नाही. ते म्हणतात राहा, फक्त मला सकाळ संध्याकाळ जर एकदा जाणवून दिलं की बाबा मी तुमचा आहे, तुम्ही माझे आहात, माझ्यासोबत जरा काहीतरी करा, अशा ह्या जे ते प्रेमाची देवाणघेवाण झाली ना, तर मग वडीलही खुश आणि मुलाला किती आशीर्वाद मिळतात. ही एक नम्रता, जी नम्रताही म्हणायचं नाही आता या गोष्टीला. नम्रता ही खूप दूरची गोष्ट झाली आता. तर ही जाणीव जरी झाली की वडील आपल्या घरामध्ये आहे, ही जाणीव जरी झाली, हे सगळं घडतंय ते एका भगवंतामुळे घडतंय. त्याच्या सत्तेशिवाय पानही हालत नाही. गोंदवलेकर महाराज तर सतत इतके गोड त्यांचे संकेत असतात रोजचे. ते संकेत वाचून असं वाटतं आत्तापर्यंत का नाही वाचले आपण हे सगळ्या गोष्टी. त्याच्यातच मन रमलेलं असतं. असं जे प्रेम मिळालं, गोडवा, अगदी माधुर्य, प्रेम, दया, क्षमा. आपल्याला किती वेळा क्षमा केली ह्याच्याबद्दलही वाईट वाटतं. आपल्यावर किती वेळा दया केली त्याच्याबद्दलही वाईट वाटतं. जे कोणीच काही करू शकत नाही ते देवानी माझ्यासाठी केलं आहे, हे मला सद्गुरूंनी समजावून सांगितलं, असं म्हटल्यावरती धन्य कृतकृत्य जीव होतो. मग जाणवतं भगवंत हृदयस्थ आहे. याची जाणीव झाली की भगवंताला दुसरं काही नको आहे. भगवंताला दुसरं काही नको आहे. अशा पद्धतीने जर आपण विचार आणि मार्गक्रमण केलं तर उत्तम पुरुषाच्या मार्गाने आपण महाजनो ये न गतस्स पंथा, त्याच मार्गाने तरी किंमत आम्ही लागू. अडखळत का होईना
पण लागू तर खरी. प्रेम सतत मनामध्ये सतत जागृत पाहिजे. कोणत्याही प्रेमाचा उद्रेक आणि चोरी करतोय कशाची, त्यांनी दिलेल्या वस्तूंची, आणि त्याला विसरलं चालणार नाही. एखाद्या मुलाचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाला त्याच्या काकांनी अतिशय उत्तम प्रकारची वस्तू आणून दिली आणि त्याने ती घेऊन निघून गेला, पळून गेला. आणि त्यांनी त्याच्यानंतर त्यांना असं अजिबात, आता ही थँक्यू वगैरेच्या गोष्टी वेगळ्या आहे, त्याच्याबद्दल अगदी इतक्या बारीक संकेतांनी मला बोलायचं नाही, पण तरीही त्याला जर जाणवलं की ह्या मुलाला की नाही फक्त वस्तूच आवडली, माझ्याकडे त्यांनी लक्षच दिलं नाही, असं जर जाणवलं तर त्याची अवस्था काय होत असेल ती देवाची होते, नक्कीच होते. कारण तो आपल्यावरती प्रेम करतो, त्याशिवाय काय एवढ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या त्यांनी, असं हे देवशोधन आहे. देवशोधन असं म्हटल्यावरती अशा पद्धतीने विचार न करता शरणागती. विचार तर बुद्धीचं काम आहे. आपण मनाचे श्लोक म्हणून बुद्धीला मागे टाकलं आणि आता विचार न करता बुद्धीची शरणागती जर भगवंताच्या प्रत्येक कणाकणामध्ये जर दिसू लागली तर मग आपण म्हणू की समर्थांचा उत्तम पुरुष जो आहे तो उत्तम पुरुषच फक्त देवशोधन करू शकतो ना. मग त्या देवशोधनाकडे आम्ही निदान 1 पाऊल टाकतो, 10 पाऊल समर्थ घेणार आहेत आपले ओढून, याच्यावरती निश्चिंत असावं. त्यास न भेटाना हा या कारणे जो शहाणा तेणे प्रभोसी भेटावे जाणा, असा जो शहाणा आहे. आता याला शहाणा पण म्हटलं, किती गोड वाटत असेल जर आपल्याला समर्थ शहाणे म्हणत असतील. अशा प्रकारचा विचार जर आपण केला, आपल्या मनाला समजतं आपण शहाणा आहे की वेड आहे. आपल्याला जर वाटायला लागलं की समर्थांच्या गोष्टी समजत आहेत थोड्या थोड्या, आपल्याला ते वागायला पाहिजे, दुसऱ्या गोष्टींना प्राधान्य मी देणार नाही, असं जेव्हा मी ठरवलं तर मी शहाणी माझ्या मनाने तरी झाली ना. मग मी जर शहाणा झाली, या कारणे जो शहाणा, अशा पद्धतीने जो शहाणा समर्थांनी लिहिलेला शब्द आहे, अशा कारणाने जो शहाणा असेल, आपण म्हणायचं मी त्यांची आहे. मी जर शहाणी असेल, मी जर त्यांचं ऐकत असेल, त्यांनी म्हटलं 5 वाजता उठे आणि मी त्यांना नुसतं ऐकलं नाही, उठून बसली. त्यांनी म्हटलं असं कर, मी तसं केलं. त्यांनी म्हटलं हे करू नको, ते नाही केलं. मला आपोआपच नाही करावं वाटलं. असं जर स्वतःहून झालं, नॅचरल, नैसर्गिकपणे जर असा जीवनामध्ये बदल घडत असेल तर तो या कारणे तो शहाणा, असं जर समर्थांनी म्हटलं, आपण स्थिर होऊन त्याचा आनंद घ्यायचा. आपण हे शहाणा व्हायला काय हरकत आहे. आपण इतरांकडून किती लोकांकडून शहाणं आणि कौतुक ऐकून घेतलं आहे, किती हुशार आहे, किती काय चांगलं करते, किती बोलते, किती लिहिते, किती स्वयंपाक चांगला करते, किती लोकांनी शहाणं म्हटलं, पण त्या शहाणं म्हणून काही फायदा झाला का. ह्यांनी जर शहाणं म्हटलं तर माझं जीवन कृतार्थ होणार आहे, कृतज्ञ मी, कृतार्थ मी, असं जर भक्तांनी ठरवलं तर समर्थांचा शहाणा शब्दच पकडून ठेवावा वाटतो आहे. या कारणे जो शहाणा तेथे प्रभूसी भेटावे जाणा. जो शहाणा असेल त्याला प्रभूसी भेटावं वाटेल, इतर कोणत्याही गोष्टींमध्ये तो राहणार नाही. एक राजा होता, राजाने तपश्चर्या केली, पवित्र वृत्तीचा होता. पवित्र म्हणजे मागच्या जन्मीचं पुण्य होतं, त्यामुळे त्यांनी अतिशय कडक तपश्चर्या केली. मला वाटतं आपण सांगितली ही गोष्ट. अतिशय कडक तपश्चर्या करून जेव्हा त्याला भगवत प्राप्ती झाली, असं गोष्टीत सांगितलं आहे, भगवत प्राप्ती झाली आणि प्रत्यक्ष भगवंत समोर प्रगट झाले आणि त्यांनी सांगितलं माग, तुला काय मागायचं आहे. ह्याचं काही सद्गुण उदयाला आला. आता सद्गुणही कधी कधी काय कामात पडत नाही. प्रत्येक वेळी काही तमोगुण आणि रजोगुणाचीच गोष्ट करत नाहीत समर्थ. सद्गुणाची सुद्धा अतिरेक नकोच असतो. तो म्हणाला की मला जशी भगवत प्राप्ती झाली, आता मला ना ते इतरांना दाखवायचे. त्यामध्ये 2 गोष्टी आहेत. मला भगवत प्राप्ती झाली हा अहंकारही थोडासा असेल, सत्वगुण जरी असला तरी, आणि दुसरी गोष्ट माझं माझ्या प्रजेवर खूप प्रेम आहे, तर त्या प्रेमामुळे त्यांनासुद्धा भगवत प्राप्ती व्हावी असं मला वाटतं आहे. भगवंत म्हणतात, अरे बाबा हे शक्य नाही, हा वैयक्तिक मार्ग आहे प्रत्येकाचा. या बाबतीत प्रत्येकाला स्वतःचे प्रयत्न करावे लागतील. त्याच्या नशिबात असेल तर घडेल, त्याचे प्रयत्न तसे असतील तर घडेल. अर्जुन काय प्रत्येकजण बनू शकतो का. पण अर्जुनासारखं बनायचं असेल तर अर्जुनासारखं त्यांची जी भगवद्गीता आहे त्याचं सतत मनन चिंतन ध्यान निजिध्यासन केल्यानंतर अर्जुनाचीच गती आपली होते, ह्याची तर ग्वाही दिली आहे भगवंतांनी. मग तसं नाही करू शकत रे म्हणे मी. नाही म्हणे, माझ्या लोकांना तर मला तुम्हाला दाखवायचंच आहे, जशी काही दाखवण्याची वस्तू आहे. तर ते म्हणाले बरं ठीक आहे, मग उद्या सकाळी 7 वाजता सूर्योदयाच्या वेळी तू इथेच पुन्हा आपण भेटू. असं म्हटलं ती भगवंताची लीला आहे. नारदांना ज्यांनी सोडलं नाही आहे, नारदांची सुद्धा ज्यांनी परीक्षा घेतली आहे, असे ते भगवंत आहेत. ह्याला शिकवल्याशिवाय राहणार आहे का धडा.
पण त्याला म्हटलं की तू उद्या सकाळी त्या सगळ्यांना घेऊन ये. त्यांनी खूप कष्ट केले, जसे अर्जुनांनी केले, जसे कर्णाने केले. सोनं न्या, पहाडावरचं सोनं सगळ्यांनी न्या, सगळ्यांना दवंडी. आठवणीने यावर सकाळी 7 वाजता भगवान भेटणार आहे. मी स्वतः भेटले. अर्ध्या लोकांनी तर सांगितलं हे शक्यच नाही. जय जय रघुवीर समर्थ. अर्धे लोक म्हणाले असं कुठे भगवत प्राप्ती होत असते का? इथेच अर्धे गेले. कारण असं आम्ही कधी ऐकलंच नाही ना. बुद्धीच्या लेवलवर ह्या गोष्टी घडतच नसतात. ज्या घडल्या तरीसुद्धा पटल्या नाही. हा अर्धा वर्ग आहेच आपला. आत्ताही तसंच आहे. एखाद्याने जर म्हटलं मला भगवत प्राप्ती झाली किंवा हा आनंदाचा क्षण आहे, सोली व सुख आपल्याला मिळू शकतं असं म्हणणारे समर्थ असूनसुद्धा याच्यातले किती लोकांना भगवत प्राप्ती होणार आहे? आपल्यासारखे असे कितीतरी गळून पडणार आहे. मग अर्धे निघून गेले. अर्धे आले ते भगवंताची लीला सोन्या चांदीच्या खाणी त्यांनी करून ठेवल्या रस्त्यामध्ये. त्यांना काय कमी आहे का? पहिले सोनं, पहिले चांदी, मग सोनं, मग हिरे, मग घरं लावून ठेवलं. सगळे लोक तिथे रमले. इतके रमले की सकाळ होईपर्यंत नाही, संध्याकाळी बोलवलं होतं त्यांनी. सूर्योदयाच्या वेळी नाही बोलवलं, सूर्यास्ताच्या वेळी बोलवलं. आणि सकाळपासून जे बिचारे निघाले 7 वाजल्यापासून ते या खाणीत त्या खाणीत असे रमत रमत गेले की चांदी नको नको सोन्याकडे जाऊ, सोनं नको नको हिऱ्यांकडे जाऊ, असं करत 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 इतके रमले की शेवटा एकटा हाच बिचारा. अरे नका रे थांबू, अरे नका रे थांबू. सद्गुरू नाही म्हणत आपल्याला, अरे नको रे थांबू, इथे तू अडकशील बरं, इथे अडकशील बरं. हे त्यांना आपण हसतो, आपणही अडकतोच ना. असं सद्गुरूंनी किती वेळा हात खेचलेत आपले, पण आपण ऐकत नाही. नको रे थांबू, तिथे भगवान आहे बरं. अरे भगवान पुढचं, आता एवढं मोठं सोनं दिसतंय ते तर घेऊन घेऊ. अशी जी अज्ञानाची अवस्था आहे, सद्गुरू समोर असून सांगितलेलं आहे भगवंत समोर आहे तरीसुद्धा अशी अवस्था होते. मग त्यांना काय हसायचं? आपलीसुद्धा हीच होते. एवढं सांगतायत समर्थ, कुठे पटतंय? कुठे आपली स्वतःची साधना वाढवतोय? कुठे तो आनंद घेण्याचा प्रयत्न करतोय? असं घडलं आणि शेवटी तो एकटाच गेला. आणि भगवंत हसले, म्हणाले तुझ्या नशिबात होतं, जे काल नव्हतं ते आज घडलं. तुझ्या मनाचं समाधान झालं, ह्यात मी कृतज्ञ आहे. तू आणि मी आता भक्त आहोत. पटलं तुला? पटवण्यासाठी सुद्धा लीला करतात बरेचदा. आणि त्यांनी ज्या लीला केल्या असतील किंवा नसतील, मला तर खूप पटल्या. असं सगळेजण अडकतच असतात. भगवंताची लीला अशी ट्रॅप टाकतच असतात. गोपीगीत त्याच्याचसाठी आहे. गोपीगीतामधल्या स्टेप बाय स्टेप जेव्हा वर जातात, ती गोपी एखादीच वर जाते. प्रत्यक्ष समोर कृष्ण असून सुद्धा, सगळ्यांना कृष्ण दिसून सुद्धा खरा कृष्ण परमात्मा ते ओळखू शकत नाहीत. कारण थोडा अहंकार, अज्ञानाचा झटका हे सगळं येत राहणार आहे. मग आपण जसं अडकतो तर ह्या गोष्टीतून आपल्याला हे समजलं. मग त्यांनी सांगितलं याकरता तो शहाणा. मग शहाणाला आपण आता अगदी इन्व्हर्टेड कॉमर्स करून ठेवू. असं शहाणं मला व्हायचं आहे. कसं शहाणं व्हायचं आहे? जसं समर्थांना अपेक्षित आहे, शेवटपर्यंत जायचं आहे. आणि समर्थांनी सांगितलं आहे की मी तत्त्वज्ञानाचा पुरस्कर्ता आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे शॉर्टकट्स मी तुम्हाला देऊ इच्छित नाही, देणारही नाही. असे लोक जे माझ्याकडे येतील ते रिकाम्या हाताने वापस जातील. कारण माझ्याजवळ सोलीव सुख आहे, तुझं आत्मकल्याण आहे. तुला जन्ममृत्यूच्या फेऱ्यापासून मी मुक्त करणार आहे. तुला भगवंताच्या मांडीवर ठेवण्याची जबाबदारी मी घेतो आहे. बाकीच्या गोष्टी जर तू मागत असशील तर तू इथे फेल आहे. अशा प्रकारचा जो शहाणा तेणे प्रभूशी भेटावे जाणार, त्यांनीच फक्त प्रभूला भेटायचं आहे. प्रभूला भेटणं म्हणजे स्वतःचं स्वतःला भेटणं आहे. स्वतःचं स्वतःला, जे सगळ्यात कठीण आहे. प्रत्यक्षामध्ये स्वतःला भेटणं सगळ्यात सोपं असायला पाहिजे. माझं मला शोधणं सोपं आहे का? नाही. माझंच मला शोध लागत नाही. जो स्वतःला शोधेल तो प्रभूशी भेटावे जाणार. ऐसे न करिता दैन्यवाणा संसार त्याचा. नाही तर कितीही मोठा हो, अगदी अंबानी हो, आणखीन चक्रवर्ती राजा हो. किती चक्रवर्ती आले मृत्यू निरूपणामध्ये बघितलं आहे. किती चक्रवर्ती आले, कोणी न म्हणे गजपती, कोणी न म्हणे नरपती. किती मोठे आले तरी सुद्धा ते काळाच्या ओघामध्ये भले 1-2दा नावं घेतील, पण त्यांचं कल्याण झालं असं कोणी म्हणणार नाही. त्यांचा सगळ्यांचा संसार दैन्यवाणा आहे. म्हणजे संसार आणि भगवंत या दोनच गोष्टी आहे. ब्रह्म जीव माया, पुन्हा तत्त्वज्ञान आलं. ब्रह्म जीव आणि माया यामध्ये जर ब्रह्म पकडला आपण, परमात्मा, जीव आपण आणि माया तिसरं. मग या ठिकाणी संसार जर तुमच्यामध्ये येत असेल, संसाराच्या बुद्धी आपली जर त्यामध्ये अडकत असेल तर तो दैन्यवाणा संसार आहे असं समर्थ या ठिकाणी स्पष्ट म्हणतात आहे. की त्याकडे जर तुम्ही बघितलं तर माझ्या दृष्टीने तो दैन्यवाणा आहे, माझ्या दृष्टीने तो शहाणा नाही आहे. आणि आपल्याला ठरवावं लागेल की आपल्याला शहाणं समर्थांच्या दृष्टीने व्हायचं आहे की स्वतःची बुद्धीच आपल्याला चालवायची आहे.
या ठिकाणी आपला निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे. नाही तर कानाने ऐकलं आणि उडून गेलं अशा प्रकारचं जे आपण इतरांना हासतो तेच आपलं घडणार आहे. ह्याकडे अगदी संयमाने लक्ष ठेवणं प्रत्येक साधकाचं कर्तव्य आहे. नंतर ग्रामी तो थोर ग्रामाधिपती. आता सोपे शब्द घेतले. आता हे तत्त्वज्ञान मोठं झालं ना, मोठं तत्त्वज्ञान सांगतात आणि नंतर माशा म्हणती माझे घर, मुंगे म्हणती माझे घर, मुंगळे म्हणती माझे घर, असं सोपं करून टाकतात. एकदम सोपं करून टाकतात, जेणेकरून फार त्रास झाला जीवाला. मग ते म्हणतात राष्ट्रांचा ग्रामी थोर तो ग्रामाधिपती. ग्रामाचा जो थोर असतो त्याला ग्रामाधिपती म्हणतात. गावाचा मुख्य ग्रामाधिपती, त्याहूनही थोर देशाधिपती, त्याच्या परतीवर. आता समजलं आपल्याला, आता त्यांना काय म्हणायचं आहे. आता आपल्या लक्षात आलं की त्यांना काय म्हणायचं आहे, की ग्रामी थोर ग्रामाधिपती, त्याहूनही थोर देशाधिपती, देशाधिपतीहूनही थोर नृपती, थोर जाणारा. एकापेक्षा एक थोर आहे, एकापेक्षा एक थोर आहे. आपल्या घरातला पुरुष, कर्ता पुरुष, त्यानंतर आपल्या भागातला, त्यानंतर आपल्या गावातला आणि पुढे 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 जात मग तो नृपती, देशाधिपतीहूनही नृपती आहे, चक्रवर्ती राजा. नंतर राष्ट्राचा प्रभू तो राजा. राष्ट्राचा प्रभू जो असेल तो राजा आहे. बहुराष्ट्र तो महाराजा आणि अनेक राजांचा जो असेल तो महाराजा आहे. ते कृपालूजी महाराज फार सुंदर सांगायचे. यावरून ते सुख, त्यावरून ते सुख, त्यावरून ते सुख, त्यावरून ते सुख, इतकं सांगायचे. त्या भागवताचा आधार घेत घेत अगदी श्लोकांचा आधार घेत थक्क होऊन जायचं त्यांच्या बुद्धीकडे बघून. मग असा जो नरपती, राष्ट्रांचा प्रभू तो राजा, बहुराष्ट्र तो महाराजा, महाराजाचाही जो राजा, महाराजाचाही राजा तो चक्रवर्ती श्रीराम, तो चक्रवर्ती राजा. आता ह्या देशामध्ये आणखी काय मिळवायचं या संसारामध्ये? चक्रवर्ती राजा. कितीतरी चक्रवर्ती काळाच्या ओघात निघून गेले. अंबानीची घरं आपण सांगतोय, बघतोय. अगदी त्याला सांगितलं की असे लोक आहेत आमच्या राष्ट्राचं म्हणे भाग्य आहे, आमच्या राष्ट्राचं हे सौख्य आहे, आमच्या राष्ट्राची श्रीमंती आहे. हो ठीक आहे, पण त्याच्या घरात जर बघितलं तर त्याचं अंतिम कल्याण नसून तो ऐसे न करता दैन्यवाणा संसार त्याचा समर्थ म्हणतात. म्हणून हे समर्थकिनी साधू संत अतिशय वेगळ्या आनंदात असतात. त्यांना याच्याशी काहीच घेणं देणं नसतं. ह्यांना सगळ्यांना ते वाईट म्हणजे त्याचा काही फायदा नाही. जन्माला येऊन मनुष्य म्हणून जन्माला आला त्याचा काहीही फायदा नाही. पैसा मिळवा, रूप मिळवा, पैसा काहीही मिळवा, चक्रवर्ती झाला तो तरीसुद्धा त्याचा काही. नंतर एक नरपती एक गजपती. एक नरांमध्ये पती आहे, एक गजपती आहे, एक हयपती, एक भूपती, आपले राजे. नंतर सकळांमध्ये चक्रवर्ती थोर राजा. पण या सगळ्या राजांमध्ये चक्रवर्ती थोर आहे. किती सोपे उदाहरणं दिले त्यांनी. आता म्हणजे जेव्हा एखादा कठीण सिद्धांत सांगतात त्यानंतर एकदम सोप्या शब्दांवरून आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात की ह्याच्यापेक्षा अधिक काय मिळणार आहे तुम्हाला समाजामध्ये. आणि तेही मिळतं का प्रत्येकाला? नाही बरं. असाही प्रयत्न केला. लता मंगेशकरसारखं होणं शक्य नाही, सचिन तेंडुलकरांसारखं होणं शक्य नाही, शिवाजी महाराजांसारखं होणं शक्य नाही. त्यांची नावं तर त्यांनी कोरली आहे इतिहासामध्ये. त्यांनी त्यांचं पारमार्थिक जीवन अतिशय उत्तम केलेलं आहे, त्यामुळे त्यांची नावं निघत आहेत. ती सरस्वतीचा अवतारच, अंशच म्हणतो आपण. सगळ्यांना गाता येतं पण अंश तिला म्हटलं आहे सरस्वतीचा. मग सरस्वतीचा उपमा जर देत असतील तर तिला, मग हे सगळं मिळवलं तरीसुद्धा ती देवाची किती पूजा करायची आणि किती देवाला किती मानायची लता मंगेशकर, हे आपण कितीतरी वेळा पाहिलं आहे. आणि तिचं वागणं बोलणं सगळं दैवी. ह्या दैवी गुणांमुळे ती खरंच उत्तम गुणांचीच ठरली आहे. उत्तम गुणलक्षण म्हणजे उत्तम जो म्हणतोय ना श्रोता, म्हणजे याच्यामधले कोणते लोक तिथपर्यंत पोचते? साधू संतांसारखं जीवन आहे, साधू संतांसारखं जीवन आहे. त्यासाठी कष्ट आहेत, तीच फक्त जाऊ शकली. इकडे चक्रवर्ती, हयपती, भूपती, गजपती, अंबानी. आणि पैशाच्या बाबतीत तर कोणी मानतच नाही, कारण लक्ष्मी आणि विष्णूचा संवाद आपल्याला माहिती आहे. लक्ष्मीनी म्हटलं की माझं श्रेष्ठत्व आहे, विष्णू म्हणतो माझं श्रेष्ठत्व आहे. त्यांनी जसे पैसे टाकले, पैसे टाकल्यावर सगळे त्या प्रेतामागचे सगळे त्याच्या मागे पळाले. लक्ष्मी म्हणाली बघा माझं किती रोब आहे. तर तो म्हणा हो, दैहिक जगामध्ये, माईक जगामध्ये तुझं अस्तित्व आहेच, कोण अमान्य करत आहे? त्या मेलेल्या त्या शवयात्रेमध्ये जे आलेले होते ते सगळे माईक आहे आणि त्यांनी तुझ्या मागे धावणं कठीण आहे. तो गेलेला येतोय का तुझ्या मागे? बघ, तो जो गेलेला आहे तो बघतोय तरी का ढुंकून तुझ्याकडे? तो माझ्या मार्गाला लागला. जय जय रघुवीर समर्थ. हे समजावून सांगता येते. ह्या पूर्ण जगामध्ये लक्ष्मीचं अस्तित्व आहे.
पण लक्ष्मीपतीकडे लक्ष कोणाचं आहे? त्या आत्म्याचं लागलेलं आहे, जो गेलेला आहे निघून. तो मानो किंवा न मानो, त्याचं पुण्य असेल तर तो वर जाईल, अन्यथा तो नरकात जाईल. हे आपापल्या पापपुण्याप्रमाणे ते सगळं ठरणार आहे. पण तुझ्या पैशाचं किंमत त्या शवाला आहे का? हे लक्ष्मीला काही समजत नसतं, अशातला काही भाग नाही. पण मुद्दाम असे लक्ष्मी आणि विष्णू संवाद असतात, जेणेकरून या लक्ष्मीची किंमत काय? लक्ष्मी त्याचे पाय धरते परमात्म्याचे, आणि परमात्मा म्हणतो शक्तीशिवाय मी शक्य नाही, मी शव आहे. तू जर नसतील, शिव म्हणतो तुझ्याशिवाय मी शव आहे. पण तू असली तर ती कुठे पाहिजे? तुझ्यापासून मी निर्लेप राहतो. त्याच्यावरती सुद्धा आजचं उदाहरण आहे की रामाची जेव्हा परीक्षा घेतली सतीनी, तीही आपल्याचसाठी घेतली. म्हणे हे परमात्मा परमतत्व असून सुद्धा असं कसं रडतंय बायकोसाठी? असं शंकर तिला समजवत आहेत, नाही बरं असं नाही आहे. जसं तिने वेगळं रूप घेऊन, सीतेचं रूप घेऊन जेव्हा आली, आधी तर ते दूर पळाले, त्यांनी ओळखलंच होतं, आधी दूर पळाले. आणि नंतर म्हणाले की जेव्हा ती अगदी ऐकायला नाही तयार झाली, जेव्हा ती अगदी त्यांच्या निकट आली, तेव्हा त्यांनी साष्टांग नमस्कार घातला. ए भवानी, हे आई, तुकाई, तू इथे कशी? तेव्हा तिचे डोळे खाडकन उघडले आणि म्हणाले, अरे जे मी म्हणत होतो अशा परब्रह्माची परीक्षा, आणि मग किती दिवस तिला ताप करावा लागला, जीवनच संपलंय. मग अशी तर पार्वतीची अवस्था आहे. पार्वतीला जर अज्ञान रूपाने गांजलं जातं तर आपली काय कथा? पण आपल्याजवळ समर्थ आहे. या सगळ्या कथा ऐकून, समर्थ ऐकून कुठेही अडकायचं नाही. मला शहाणाच म्हटलं पाहिजे, अशा पद्धतीचा विचार पक्का निश्चयबुद्धी जर केली ते भूपती काय, गजपती काय, लक्ष्मीपती काय, आणि आणखी सौंदर्यवती काय, आणि या जगामध्ये सगळ्यांनी ज्यांनी नावं केले त्या सगळ्यांपेक्षा त्या लता मंगेशकरांचं, त्यांचं जे दैवाचं गुण होता त्याकडे लक्ष केंद्रित होणं, म्हणजे संतत्व उदयाला येणं, त्याकडे मग तर माझं लक्ष जाणं. बाकी नाही तर तिची बरोबरी करण्यासाठी खूप अट्टहास करून म्हणायचा प्रयत्न केला, जसा समुद्र पाहायला जातो तसा समुद्र ह्या डोळ्यांनी दिसत नाही, तशी तिची बरोबरी हा जीव करू शकत नाही. तेव्हा जर शरणागती पत्करली तर आशीर्वाद रूपाने आपल्याला अधिक काहीतरी जे आपल्या उपयोगाचं आहे ते मिळू शकतं, ज्याची आपली पात्रता आहे. आणि प्रत्येकाची पात्रता वेगवेगळी आहे. हे पण एक देवाचं आश्चर्यच आहे. प्रत्येकाला वेगवेगळी पात्रता दिली आहे. एकही व्यक्ती एकासारखा नाही. ज्याला याच्यातून समाधान मिळेल त्याला दुसऱ्यातून मिळेल, पण शेवटी आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारा केशवम प्रति गच्छति. कुठूनही कसंही या, फक्त आत्मसंतुष्टीत राहिले तर माझ्यापर्यंत निश्चित पोहोचणार. नाहीतर नरपती, गजपती, हयपती, भूपती, सगळ्यांमध्ये चक्रवर्ती थोर राजा श्रीराम, या सगळ्यांना माझ्या लेकी ऐसे न करिता दैन्यवाणा संसार त्याचा. आणखी काय स्पष्ट बोलायला पाहिजे? पण ही स्पष्टता होती, पण त्याच्याकडे आपलं लक्ष नव्हतं. अशा पद्धतीचा जर विचार केला आपण तर असो ऐसिया समजता, असो ऐसिया समजता एक ब्रह्मा निर्माण करता. आता हे समजत असताना आता हळूच सांगतात आहे, जसं आपण आपल्या घरामध्ये सांगतो मुलाला किंवा नातवाला, आपले बाबा आहेत बरं, बाबांनी दिलं आहे बरं एवढं मोठं घर, त्यांनी सुरुवात केली, त्यांनी जेव्हा डाऊन पेमेंट केलं तेव्हासुद्धा एवढा मोठा बंगला मी बांधू शकलो, असं हळूच जेव्हा नातवाला सांगतात, हळूच, मग ते सगळ्यांकडे ते संकेत पोचतात. असो ऐसिया समजता एक ब्रह्मा निर्माण करता. अरे या सगळ्यांचा निर्माण करता ब्रह्मा आहे. बरं, ब्रह्मापर्यंत पोचूनही चालतं आहे का? नाही. ब्रह्माच्या वरही आपले विष्णू परमतत्वानी बसलेलेच आहेत ओंकार रूपामध्ये. मग आता ऐसिया समजता एक ब्रह्मांड निर्माण करता. या ब्रह्मासही निर्माता कोण आहे? मी आता तेच बोलली. त्यांनी लिहायच्या आधीच म्हटलं ब्रह्मापर्यंत नेलं दुसऱ्या ओळीमध्ये, आणि ब्रह्मापर्यंत पोचून सुद्धा तुमची प्रक्रिया अधुरी आहे. कारण ब्रह्माला कोणी निर्माण केलं श्वासातून? शांत पहुडलेले शेषशाही भगवंत, सर्वम विष्णुमयम जगत. आता सध्या विष्णूंवरतीच टीका चालली आहे. सगळ्यांनी खरं तर उठायला पाहिजे पेटून आणि सगळ्यांनी म्हणायला पाहिजे, पण असू दे, आपला हा प्रांत नाही. सर्वम विष्णुमयम जगत असं म्हणत असताना या ब्रह्मापर्यंत गेल्यानंतर ब्रह्मानी आपल्याला विष्णूपर्यंत नेण्याची जबाबदारी आहे. इकडे वर जायचं आहे आणि जातोय आपण इकडे वर. मग या असं जर असेल तर बुद्धीला आपल्याला वळवणं हे आपलं परमकर्तव्य आहे, आणि त्यांनीच तुमचं कल्याण होणार आहे. कारण त्यांनी सांगितलं आहे की तेणे प्रभूसी भेटावे जाणा ऐसे न करता दैन्यवाणा संसार त्याचा श्रीराम. नंतर ब्रह्मा विष्णू आणि हर, ब्रह्मा विष्णू आणि हर त्यासी निर्मिता तोची थोर.
तो ओळखावा परमेश्वर नाना यत्ने श्रीराम. आता करू विचार थोडा याच्यावर, शांतपणे विचार करू. या ठिकाणी ओवी थांबवते आणि शांतपणे विचार करू. ब्रह्मापर्यंत नेलं नेता नेता. एक नरपती, एक गजपती, एक हयपती, एक भूपती, सगळ्यामध्ये चक्रवर्ती थोर राजा जमिनीवरचा. आणि आकाशामध्ये नेलं असो ऐसे या समजता एक ब्रह्मा निर्माण करता, या ब्रह्मयासी निर्माता कोण आहे श्रीराम. नंतर ब्रह्मा विष्णू आणि हर त्यासी निर्मिता तोची थोर. तो ओळखावा परमेश्वर नाना यत्ने श्रीराम. या ठिकाणी थांबव. या ब्रह्माचा, ब्रह्मा विष्णू महेश, ह्यांना तर आपण त्रिदेव, ह्यांना तर आपण मानतो. इथे तर खूप धक्का बसतो. ब्रह्मा विष्णू महेश हे सुद्धा त्याच्यापासून निर्माण झाले. तो परमेश्वर देव शोध, त्याला त्यांनी निर्माण केलं. म्हणजे सर्जन करणे आणि निर्माण करणे, सर्जन करणे आणि विलय करणे, अशा ज्या 3 प्रवृत्ती आहे त्या सुद्धा ज्याच्यातून निर्माण झाल्या, असा तो परमेश्वर ओळखायचा आहे. आणि तो परमेश्वर माझा आहे, मी त्याचा आहे, बाकी कोणीच काही नाही. या सगळ्या गोष्टींवरती बुद्धी स्थिर करायची. 5 ओव्या वाचते आणि थांबते. देव ठाई पडे ना तरी ये मयातना, चुके ना ब्रह्मांड नायके जो जवे ना हे बरे नव्हे श्रीराम. जेणे संसारी घातले आभगे ब्रह्मांड निर्माण केले, त्यासी नाही ओळखले तोची पतित श्रीराम, तोची पतित श्रीराम. म्हणून देव ओळखावा जन्म सार्थकची लावावा करावा, न कळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळे श्रीराम. काळजी घेतात ग, करत राहा सत्संग, कळेल कधीतरी. जो जाणेल भगवंत तया नाव बोली जे संत, जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करे श्रीराम. जळेना ढळेना देव ऐसा ज्याचा अंतर्भाव, तोची जाणीजे महानुभाव. साधू संत श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. दादा आहेत की मी वाचू? दादा आहे का? आज तुम्ही घ्या, आज लाईट गेली माझी. बरं, तेच म्हणते, माझी लाईट नाही. बरं. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम. हिसेव झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृती सौडाले, सहजचे अनुर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम. बोलता येत नाही ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक खुणेसी वाणावे, जन्म मृत्याच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध, श्रवणद्वारे घेसा शोध, मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीसे समास, साधके पहावे सावकास, विवर्ता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पहावा श्रीराम. ते तव 5 भूतांचा करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरुनी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुषाचे, ऐशा प्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्व समुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. वंदे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं, त्वामध्यात्मज्ञानविरन्तर्हृदि भाव्यं. हेयावेयद्वन्द्वविहीनं परमेकं, सत्तामात्रं सर्वरदुष्टं ऋषिरूपं. प्राणापानौ निश्चयबुद्ध्या रुधिरुद्ध्वा, चित्वा सर्वसंशयबन्धं विषयोगान्. पश्यन्ति संयङ्गतमोहायतयस्तं, वन्दे रामं रत्नकिरीटं रविभासं. मायातीतं माधवमाद्यं जगदादि, मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं. योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं, वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयं. भावाभावप्रत्ययहीनं भवमुक्त्यै, योगासक्तेर्चितपादाम्बुजयुग्मं. नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाक्यं, वन्दे रामं वीरमशेषासुरधामम्. त्वं मे नाथो नातीतकार्या किलकारी, मानातीतो माधवरूपो किलधारी. भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी, योगाभ्यासैर्भावितचेतः सहचारी.
त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं लोकानां नौलौकिकमानैरुदिगम्यं भक्तिश्रद्धाभावसमेतैर्भजनीयं वन्दे रामं सुन्दरमिन्दीवरनीलं को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं मानासक्तो माधवशक्तो मुनिमान्यं वृन्दारण्ये वन्दितबृन्दाकरवृन्दं वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दं नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं वन्दे रामं मरकतवर्णं श्रद्धायुक्तो यः पठति मम स्तवमाद्यं ब्राह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुविमर्त्य रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं ध्यात्वा ध्यात्वा पातकजालैर्विगत स्यात् सीताकान्तस्मरण जय जय राम। महारुद्र हनुमान की जय। भर्जन भव बीजा से अर्जन सुख संपत्ति से तर्जन यमदूता से राम गर्जन बोला राम 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 बोला राम 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 बोला राम राम राम। आवाहनं न जानामि तवार्चन पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर। जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार ताई, धन्यवाद, खूप छान झालं.